मॉर्निंग. नाशिककरीण UK यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता बरोबर वाजले आहेत सकाळचे 7:30. दिसते की नाही माहिती नाही. तर आताच मी आंघोळ वगैरे आटपून खाली आले आहे. देवाची पूजा पण झालेली आहे आणि आता रुटीन कामाला सुरुवात करते. त्याच्या अगोदर एकदा तुम्हाला बाहेरचं वेदर दाखवते मी. आज तर पाऊस नाही आहे, पण वेदर फोरकास्टप्रमाणे जून महिन्यामध्ये म्हणजे ऊन जरा कमीच आहे, त्यामुळे काही सांगू शकत नाही ऊन कितपत लागेल. आज ट्यूसडे आहे, तेव्हा इथे आला आहे ट्रक, गार्बेज ट्रक, आणि तो कचरा घेऊन चाललेला आहे. मी रात्रीच खरं तर बाहेर ठेवलं होतं. चहा प्यायल्याशिवाय काही आपल्याला तरतरी येत नाही, तर आता मी इथे चहा ठेवला आहे आणि 2 कप पाणी घेतलं आहे. मी चहाची रेसिपी नाही सांगत आहे तुम्हाला, फक्त मी चहामध्ये काय टाकते हे मला फक्त दाखवायचं आहे. चहा सगळ्यांनाच बनवता येतो. तर 2 कप आहेत, माझ्या आणि गणेशसाठी आहे. त्याच्यामध्ये 2 कप चहा पावडर आणि 3 चमचे साखर आहे. आता त्याच्यामध्ये माझं जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने चहा नक्की करून बघा, खूप छान चहा होतो. आता या चहाला छान उकळी येऊन देत, मग आपण त्याच्यामध्ये टाकूया किसलेलं आलं, त्याच्यानंतर 3 ते 4 पुदिन्याची पानं, फ्रेश पुदिन्याची पानं, आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे 1 अर्धा चमचा काळी मिरी. आणि हे सगळं ना चहा आपला जेव्हा उकळतो ना, उकळी फुटल्यानंतर टाकायचं आणि नंतर 5 मिनटं फक्त ते उकळू द्यायचं. आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये टाका दूध आणि त्याला एक कड काढा आणि तो चहा तुम्ही पिऊन बघा, खूप मस्त लागतो. नमस्कार. तर आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते इथे. लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती रुटीन ब्लड टेस्टसाठी, आणि त्याच्यामध्ये असं कळलं होतं की माझं थोडं व्हायटॅमिन्स आणि ब्लड प्रेशर थोडं लो आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी मला काही मेडिसिन सजेस्ट केल्या होत्या आणि त्याच्यामधलं एक मल्टीविटॅमिनची टॅबलेट आहे, जी पाण्यामध्ये टाकायची असते आणि त्याचं जे पाणी असतं ते आपण प्यायचं असतं. तर मला वाटलं की मी तुमच्यासोबत पण शेअर करीन ते. तर ते असं आहे, असा मल्टीविटॅमिनचा पॅक आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 20 टॅबलेट आहेत आणि ते एक टॅबलेट एका वेळेला अशी घ्यायची आहे. मागे कशी घ्यायची याचं पूर्ण त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती मी आता डेली चालू केली आहे. तर तुम्हाला पण दाखवते मी कशी घेते ते. एक 200 ml पाणी आहे हे, आणि ह्याच्यामध्ये ही अशी एक कॅप्सूल आहे जी पाण्यात टाकायची आणि ती काही सेकंदामध्येच मस्तपैकी पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते. काही चमच्याने हलवायची वगैरे काही गरज नाही आहे. आणि ते पाणी आपल्याला त्याच्यात काही ॲड न करता ते पाणी पिऊन टाकायचं आहे. एक 10 मिनटाच्या आत, जास्त वेळ ते पाणी ठेवायचं नाही आहे. तर हे मस्त असं फसफसलेलं झालं आहे पाणी आणि ते आता मी पिते आहे. रेडी झाला आहे ज्यूस माझा व्हायटमिनचा. तर आता ट्राय करून बघते टेस्ट कशी आहे. टेस्ट इज गुड आणि थोडाफार टँगी फ्लेवर आहे. जसं आपण ऑरेंज ज्यूस असतो ना, सेम तशीच टेस्ट आहे. आणि त्याच्या मागे बॉटलच्या मागे जे लिहिलं होतं त्याच्या हिशोबाने एका वेळेला एकच टॅबलेट घ्यायची आहे, जी दिवसभर पुरेशी आहे. आणि आता ह्याच्यानंतर माझी परत टेस्ट होईल, ब्लड टेस्ट 6 महिन्यांनी. मग तेव्हा त्याच्यामध्ये ती लोक परत विटॅमिनची आणि ब्लड प्रेशरचं चेक करतील आणि मग ते कसं काय पुढे असेल त्याचं ते इन्फॉर्मेशन देतील. तर अशा पद्धतीने इथे मेडिकल व्यवस्था चालते. तर मला वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर आता चला जेवणाला लागूया. आणि जेवणामध्ये आज आहे मसाल्याची भाजी, मसाला बटाटा भाजी. तर एकदम इझी रेसिपी आहे, लवकर होणारी आणि टिफिनसाठी तर बेस्ट आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर मी हे ग्लास संपवते आणि मग बोलते तुमच्याशी. कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. त्याच्यामध्ये आता आपण मस्त टाकूया चिमूटभर हिंग पण छान फुललं आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकते आहे जिरा, कारण ही बेसिकली जिरा मसाला आलू अशी ही रेसिपी आहे, त्याच्यामध्ये जिरं तर पडणारच. त्याच्यामध्ये आता मी टाकला आहे मीडियम आकाराचा कांदा. आता हा कांदा बघा, हा व्हाईट कांदा आहे, कारण हा आपला भारतीय पद्धतीचा आहे.
मागच्या व्लॉगमध्ये जेव्हा मी चिकन तंगडी मसाला बनवला होता तेव्हा तो ब्रिटिश कांदा होता, त्यामुळे त्याचा कलर वेगळा होता. आणि हा आहे आपला व्हाईट कांदा आणि त्याची टेस्ट जसं आपण भारतामध्ये कांदा खातो तशीच सेम लागते. तर चला आता रेसिपीकडे वळूया. कांदा पण छान परतवलेला आहे मी. आता त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त लसूण आहे ती पण टाकू शकता, आलं स्किप केलं तरी पण चालेल, पण माझ्याकडे आले लसणाची पेस्ट रेडीमेड आहे म्हणून मी तीच प्रेफर केली. ती पण छान त्याच्यामध्ये मिक्स करते मी कच्चेपणा जाईपर्यंत. गॅस हा मंद हीटवरच ठेवायचा आहे. कांद्याला मस्त छान तेलामध्ये परतवायचं आहे, त्याला शिजवायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकला आहे 2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धण्याची पूड. हे पण छान आपण परतवून घेऊया. हे पण छान आता शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया बटाटे. तर मी 3 मीडियम आकाराचे बटाटे आहेत ते छान असे कापून घेतले होते, ते मी आता त्याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि पाणी टाकायची तर गरजच नाही, कारण स्वतः बटाटा आपला पाणी सोडणार. आणि त्याच्याबरोबर चवीप्रमाणे मीठ पण मी ॲड करून घेतलं आहे, म्हणजे बटाटा आपला लवकर शिजेल. आता हे पण छान आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण टाकून एक वाफ काढून घेऊया. बटाटे शिजण्यासाठी मिनिमम 10 मिनटं लागतात, पण तरी पण प्रत्येक बटाट्याच्या प्रकारावर अवलंबून असतं, त्याच्यामुळे कदाचित जास्त वेळ पण लागू शकतो. पण पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे, फक्त झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये एकदा चेक करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण गरम मसाला 1 चमचा आणि कसुरी मेथी अर्धा चमचा अशी मी ॲड केली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो पण त्याच्यासोबत एकत्र शिजेल. तर आता मी झाकण ठेवते आहे आणि आता मला बरोबर 10 मिनटं झाली आहेत. मध्ये मी झाकण ओपन करून चेक केलं होतं, म्हणजे भाजी तळाला लागायला नको. आणि आता मी बटाटे बघते आहे, बटाटे पण छान शिजले आहेत. भाजीला कलर पण खूप सुरेख आलेला आहे आणि वास तर खूपच सुंदर सुटलेला आहे. आणि आता वर मस्तपैकी आपण कोथिंबीर टाकूया आणि ही भाजी सर्व करण्यासाठी, टिफिनला देण्यासाठी पण रेडी आहे. तर पटकन अशी झटपट होणारी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करा. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे माझं बनवून, जेवण पण झालेलं आहे. आता नेहमीचं रुटीन काम आहे जे किचन क्लीन करायचं. तर मी आता जस्ट व्हॅक्यूम करते आहे, कारण जेवण केल्यानंतर पण खाली खूप कचरा होतो. आणि तिथे अरिन आलेला आहे मला कंपनी द्यायला, कारण त्याला त्या मशीनचा आवाज फार आवडतो आणि तो पण माझ्या मागे मागे फिरतो आहे, जसं मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्हॅक्यूम मारते आहे. आणि आर्या आता आली आहे, कारण ती नेहमीप्रमाणे जेवलेली नाही आहे आणि आता तिला भूक लागलेली आहे. तर आता मी व्हॅक्यूम वगैरे झालं आहे आणि आता मी बघते तिला जेवण भरवायचं आहे मला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.